नमस्कार. आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने सांडगे. 3 प्रकारच्या डाळीचे मिळून कडकडीत वाळलेले हे सांडगे भाजीसाठी बनवणार आहोत. त्यासाठी मी मटकीची डाळ 2 वाट्या घेतलेली आहे आणि ती 5 ते 6 तास भिजवलेली. 1 वाटी त्याच मापाने मी मुगाची डाळ घेतली, तीही भिजवून घेतली. त्याच वाटीने चण्याची डाळसुद्धा मी भिजवून घेतली. आता गावरान पद्धतीने बनवायचे म्हटल्यावर पाटा वरवंटा हा आलाच. आता आपल्याला पाटा आणि वरवंट्यावरती छानपैकी डाळ अशी जाडसर पाणी न घालता एक एक डाळ करून आपल्याला वाटून घ्यायची आहे. बघा 3 राऊंडमध्ये जाडसर होते किंवा 2 राऊंडमध्ये पण होईल. अशी एका भांड्यामध्ये छानपैकी आपल्याला डाळ जाडसर वाटून अशी ही काढून घ्यायची आहे. आता चण्याची डाळ वाटत आहे, तीही जाडसर वाटायची, पाणी कुठेही लावायचं नाही आहे. अशा प्रकारे तिन्ही डाळी आपल्याला छानपैकी वाटून घ्यायच्या आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिरवी मिरची, जिरं, लसूण. तुम्हाला हवं तर तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा घालू शकता, पण हिरव्या मिरचीने छान चव येते. बारीक असं वाटायचं आहे हिरवी मिरची, जिरं, लसूण आणि तेही वाटण आपल्याला त्या डाळीमध्ये काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. तुमच्या अंदाजाने चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छानपैकी सगळ्या तिन्ही डाळी एकजीव करून घ्यायच्या आहे. पण पाणी कुठेही घालायचं नाही आहे. बघा, चमच्याने नसेल जमत तर हाताने नंतर मिक्स करा तुम्ही, पण एकजीव करा. त्याच्यात कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीरने पण छान चव येते. बघा, वडे तोडण्या इतपत बरोबर होतं. हळद राहिली होती, हळदही घालून मिक्स करायची म्हणजे कलर पिवळा येतो. आता एका प्लास्टिकच्या कागदावरती हा बोटाच्या याच्यामध्ये असं गोल राऊंड करून छान दोन्ही बोटांच्या मधून असे वडे आपल्याला छोटे छोटे वडे छानपैकी तोडून घ्यायचे आहेत. मग ते पटकन सुकतात जर छोटे छोटे वडे तोडले तर. जो मोठे मोठे तोडले तर चांगले दिसत नाही आणि सुकायलाही वेळ जातो. मी घरामध्येच हे टिपॉयवरती प्लास्टिकच्या कागदावरती छानपैकी वडे असे छान तोडून घेतलेले आहेत आणि हे वडे दिवसभर मी तसेच ठेवले. रात्रीचे बरोबर त्याच्यातून वेगळे निघाले ते आणि मग मी नंतर ते उन्हामध्ये वाळवले आहे. बघा किती छान. आणि प्लास्टिकचा कागद नसेल तर तुम्ही ताटामध्ये सुद्धा वडे तोडून, पण ताटाला तेल लावायचं, सुकवायचे. बघा, उन्हामध्ये सुकवले. हे 2-3 दिवस झालेले आहेत आणि छानपैकी सुकलेले असे गावरान वडे तुम्ही पण करून बघा.